कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बोलतायत, आपण थेट पाहूयात। सन्माननीय अजितदादा पवार यांनी सर्व सुईने सर्व समावेशक असं मंत्रिमंडळ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मागेही तो प्रयत्न केला होता आणि ओबीसी समाजाचा एक चेहरा मंत्रिमंडळामध्ये असावं असं त्यांना पूर्वीपासूनच वाटत होतं आणि त्या दृष्टिकोनातून जागा रिक्त झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा, परंतु पक्षाच्या दृष्टीने हा निर्णय फायदेशीर असेल असं माझं या ठिकाणी मत आहे। तो निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे। त्या संदर्भात चुरस वगैरे मी काय त्या गोष्टीला फारसं मानत नाही, परंतु नाशिक जिल्ह्याला त्याचा फायदाच होईल, महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल आणि त्यातून लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल अशी माझी अपेक्षा आहे। आपले 3 आता मंत्री झालेत राष्ट्राचे, नाशिकमध्ये 7 आमदार देखील आहेत, तर आपला दावा असेल का? नाही, दावा तर मी कशावरच करत नाही। पहिली गोष्ट, माझ्या दृष्टिकोनातून पक्ष महत्वाचा आहे। पक्ष टिकला, पक्षाची भरभराट झाली, पक्ष वाढला तरच उद्या सत्ता आम्हाला मिळणार आहे। पण त्या एकाच पक्षात राहून आपण सारखी गटबाजी करत राहिलो तर त्यामध्ये आपलंही नुकसान आहे, पक्षाचंही नुकसान आहे आणि ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही चालणार नाही। आणि नाही, भुजबळांमध्ये माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नव्हते, नाही, तो काही विषय नाही। काही लोकांनी ते जाणीवपूर्वक पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही लोक जरा उतावीळ आहे, जरा वाट बघत नाही, थोडंसं वाट बघितली पाहिजे। दादांसारखा चेहरा, दादांसारखा नेता महाराष्ट्रामध्ये होणे नाही आणि दादांना सर्व कार्यकर्त्यांची जाणीव आहे। वेळ आल्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय ते देत असतात, नेहमी न्यायाची भूमिका घेतात, त्यामुळे वेळ यावी लागते, वेळेसाठी वाट बघावी लागते। लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं, लगेचच त्याच्या पाठीमागं नकारात्मक भाष्य करणं हे काही राजकीय गणिताला धरून नाही किंवा राजकीय व्यवहार नाही असं माझं मत आहे। त्यामुळे वाट तर बघावी लागते, सगळ्यांनाच वाट बघावी लागते। मी पण 5-5 टर्म वाट बघितलेली ना, पण मी या अगोदर कुठल्याही प्रकारचं वेडावाकडं वक्तव्य ना कुठल्या पक्षाविषयी ना कुठल्या नेत्याविषयी कधीच केलेलं नाही। त्यामुळे वेट अँड वॉचमध्ये आपण जे म्हणतो तशा प्रकारची भूमिका घेणं आवश्यक आहे आणि ती भूमिका या ठिकाणी आपल्याला नेहमीच फायदेशीर ठरते। हा अनुभव सर्वांनाच आलेला आहे, माझ्यासह भुजबळ साहेबांना पण आला असावा असं माझं मत आहे। पण जी जिल्हा बँकेसंदर्भात आपण जो निर्णय घेतला होता त्या संदर्भात भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती। मी काहीही निर्णय घेतलेला नाहीये, मी फक्त काही दिवसाकरता शेतकऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करून त्यांची वसुली करू नये आणि म्हणून काही दिवसाकरता स्थगित केलं होतं। नवीन ओटीएस सिस्टीम चालू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा एवढाच हेतू त्या पाठीमागे माझा होता। वैयक्तिक माझा काही स्वार्थ नाही आणि वैयक्तिक भुजबळ साहेबांचा काही स्वार्थ असावा असं मला वाटत नाही। मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं त्यावेळेस भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती, थेट अजितदादांवर देखील हल्लाबोल केला होता। अनेक भाषणांमधनं जहा नाही जैना वहा नाही रहना अशा पद्धतीपर्यंत ते आलेले होते। तो त्यांचा निर्णय आहे, परंतु तो उतावळेपणाचा ते भाष्य होतं असं माझं मत आहे। उतावळ होण्याची आवश्यकता नाही। भुजबळ साहेब फार सिनियर लीडर आहे, वास्तविक भुजबळ साहेब इतके सिनियर लीडर आहेत, ते आमच्या सर्वांपेक्षा सिनियर आहेत, त्यामुळे त्यांना कुठे ना कुठेतरी पक्ष न्याय देणारच आहे, देणारच होता, तो काही विषय नाही। पण आता त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला आहे असं माझी स्वतःची खात्री झाली, माझं मन झालंय। तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते सिनियर लीडर आहे, तुम्हाला या मंत्रिमंडळामध्ये आता ते सहकारी म्हणून आले तर कसा फायदा होऊ शकतो? नाही, आम्हाला महाराष्ट्राला फायदा होईल, आम्हाला सर्वांना फायदा होईल, नाशिक जिल्ह्याला फायदा होईल आणि आम्ही एकत्रपणे पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करू, एकत्रपणे आम्ही या ठिकाणी काम करू। तो जरांगेच्या त्यांच्या व्यक्तिगत मताचा प्रश्न आहे, त्यांचं आणि भुजबळांचं काय आहे ते मला माहीत नाही, परंतु माझा जर विचार कराल तुम्ही तर मी पक्ष म्हणून बघतो आणि पक्षाचे नेते अजितदादाचा जो काही निर्णय असेल तो विचारपूर्वक निर्णय असतो असं माझं स्वतःचं मत आहे आणि दादा खंबीर नेतृत्व आहे। कदाचित मला असं वाटतं की मला जरा उशीर झाला आहे दादाच्या संपर्कामध्ये जाण्यामध्ये।